महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज आपला 100वा व्हिडिओ आहे। या 100 व्हिडिओमध्ये इतिहासाचा बराचसा भाग आलेला आहे। या 100 व्हिडिओमध्ये अनेक लेक्चर आहेत, अनेक प्रश्न आहेत। 1 ते 100 पर्यंत जे व्हिडिओ तयार करण्यात आले त्यामध्ये महत्त्वाचा बराच भाग आहे। जो कोणी एखादा विद्यार्थी बारकाईने तो अभ्यास करेल तो पोलीस भरती झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे की आज आपला 100वा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जाणार आहोत। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये असणारे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाची वाक्य आपण आज ऐकणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्त्वाचे आहे। मध्ययुगीन काळामध्ये काय घडलं, कोणते प्रश्न विचारले जातात याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये स्थापत्य कलेचा नमुना, कन्स्ट्रक्शन, तंजावरचे प्रसिद्ध मंदिर, तंजावरचे प्रसिद्ध मंदिर कोणते? बृहदीश्वराचे मंदिर। तंजावरला बृहदीश्वराचे मंदिर आहे आणि स्थापत्य कलेचा नमुना आहे। भुवनेश्वरला लिंगराज मंदिर आहे। पुरीला जगन्नाथ मंदिर आहे आणि कोणार्कला सूर्य मंदिर आहे। मध्य प्रदेशामध्ये खजुराहो या ठिकाणी कंडारीय मंदिर आहे। राजस्थानमध्ये आबूच्या पहाडामधील दिलवाडा हे जैन मंदिर आहे। मित्रांनो, स्थापत्य कलेचा नमुना म्हणून ही मंदिर आहे। योगायोगाने तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याचा योग कधी आयुष्यामध्ये आलाच तर हा एक स्थापत्य कलेचा नमुना आहे। तंजावरला बृहदीश्वराचं मंदिर, भुवनेश्वरला लिंगराज मंदिर, पुरीला जगन्नाथ मंदिर, कोणार्कला सूर्य मंदिर, खजुराहो या ठिकाणी कंडारीय मंदिर आणि आबूच्या पहाडामधील दिलवाडा हे जैन मंदिर, हा स्थापत्य कलेचा नमुना आहे। याच्यामधला एक प्रश्न विचारला जातो, कोणार्कला सूर्य मंदिर आहे हे लक्षात असू द्या। साहित्यामध्ये आता बघा, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधील साहित्य, जयदेवाने गीत गोविंद हे काव्य लिहिले। जयदेवाने कोणते काव्य लिहिले? गीत गोविंद हे काव्य लिहिले। गजनीच्या मोहम्मदानं भारतावर 17 स्वाऱ्या केल्या। त्या 17 स्वाऱ्यामध्ये मंदिरही लुटायची सोडलेली नाही। कोणती मंदिरं लुटली? मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ ही मंदिरं गजनीच्या मोहम्मदाने लुटून नेलेली आहे। भारतामध्ये सुलतानशाहीला सुरुवात झाली। दिल्लीच्या गादीवर बसणारा पहिला सुलतान अल्तमशाने चांदीचे टंका हे नाणे पाडले। प्रश्न विचारला जातो, चांदीचे टंका हे नाणे कोणी पाडले? कोणाच्या काळामध्ये पाडले गेले? अल्तमशाच्या काळामध्ये पाडले गेले। रजिया सुलतान, दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला रजिया सुलतान
रजिया सुलतान ही अल्तमशाची मुलगी होती. अमीर खुसरो हा प्रसिद्ध कवी आणि तत्वज्ञ कोणाच्या काळामध्ये होता? अमीर खुसरो हा प्रसिद्ध कवी आणि तत्वज्ञ कोणाच्या काळामध्ये होता? बलबनच्या काळामध्ये होता. देवगिरीचे नाव दौलताबाद कोणी ठेवले? देवगिरीचे नाव दौलताबाद मोहम्मद तुघलकाने ठेवलेला आहे. देवगिरीचे नाव दौलताबाद मोहम्मद तुघलक याने ठेवलेले आहे. फिरोज तुघलकाच्या काळामध्ये दिल्लीच्या कुतुब मिनारचे काम सुरू झाले, संपले, काम पूर्ण झाले. कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळामध्ये दिल्लीच्या कुतुब मिनारचे काम सुरू झाले होते आणि ते काम फिरोज तुघलकाच्या काळामध्ये पूर्ण झालेलं आहे. महत्वाची वाक्य आहेत, लक्षात ठेवा. रजिया सुलतान ही दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली महिला आहे. 1336 मध्ये हरिहर व बुक्क यांनी विजयनगरचे साम्राज्य निर्माण केले. 1336 मध्ये विजयनगरचे साम्राज्य हरिहर आणि बुक्क यांनी निर्माण केले. विजयनगरची राजधानी कोणती? हा प्रश्न विचारलाच जातो. विजयनगरची राजधानी हम्पी. हम्पी ही विजयनगरची राजधानी आहे. विजयनगरचा पहिला राजा हरिहर, दुसरा राजा बुक्क आणि तिसरा राजा दुसरा हरिहर हे विजयनगर साम्राज्याचे राजे. इसवी सन 1509 मध्ये विजयनगरचा राजा कृष्णदेवराय. कृष्णदेवरायाच्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो. आमुक्तमाल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ कोणी लिहिला? आमुक्तमाल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णदेवराय. मित्रांनो, बहामनी राज्य, बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. बहामनी राज्याचे 5 तुकडे कोणते? 1. वराडची इमादशाही, 2. बिदरची बरीदशाही, 3. विजयनगरची आदिलशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. मित्रांनो, बहामनी राज्याचे पडलेले 5 तुकडे: वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया कोणी घातला? दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया घातला रामानुज. रामानुज यांनी दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा पाया घातलेला आहे. उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीचं महत्त्व कुणी सांगितलं? संत रामानंद. संत रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीचे महत्त्व सांगितलेले आहे. संत कबीर. संत कबीर हे रामानंदांचे शिष्य होते. संत कबीर रामानंदांचे शिष्य. संत नरसिंह मेहता गुजरातमधील वैष्णव संत होते व गुजराती भाषेचे ते आद्य कवी होते. प्रश्न विचारला जातो, गुजराती भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? संत नरसिंह मेहता. हे लक्षात ठेवा. संत मीराबाई. संत मीराबाई यांनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. कृष्ण भक्तीचा महिमा कोणी सांगितला? संत मीराबाई यांनी सांगितलेला आहे. मित्रांनो, मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा भाग आपला चालू आहे. तिकडे प्रत्येक वाक्य महत्त्वाचं आहे. हिंदी साहित्यामधील महान कवी सूरदास. हिंदी साहित्यामधील महान कवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. प्रश्न विचारला जातो, सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिलेलं आहे. संत तुलसीदास. संत तुलसीदास यांनी रामचरित मानस हा
ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आहे. प्रश्न विचारला जातो, रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुलसीदास. हे लक्षात ठेवा. कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी वीरशैव पंथ संघटित केला. कर्नाटकामध्ये बसवेश्वरांनी वीरशैव पंथ संघटित केलेला आहे. कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये पुरंदरदास हे थोर संत होऊन गेले. आदी ग्रंथ म्हणजे ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. आदी ग्रंथ म्हणजे ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आहेत. इसवी सन 1526 मध्ये दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. 1526 मध्ये दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे. बाबर हा मध्य आशियातील परगणा प्रांताचा राजा आणि भारतामध्ये बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक, हे लक्षात ठेवा. 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपत या ठिकाणी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये जी लढाई झाली त्याला पानिपतची पहिली लढाई आपण म्हणतो. या लढाईमध्ये इब्राहिम लोदीचा पराभव झाला. बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली 21 एप्रिल 1526. इब्राहिम लोदीचा पराभव झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, चलन व्यवस्थेमधील रुपया हे नाणे कोणी सुरू केले? कोणाच्या काळामध्ये सुरू झाले? चलन व्यवस्थेतील रुपया हे नाणे शेरशाहच्या काळामध्ये सुरू झालेले आहे. हा जो चलनामध्ये 1 रुपया आहे तो शेरशाहच्या काळामध्ये सुरू झालेला आहे. आता मित्रांनो, पानिपतची दुसरी लढाई इसवी सन 1556 मध्ये मोहम्मद आदिलशाहचा सेनापती हेमू अबू अकबर यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी लढाई झाली. त्या लढाईलाच पानिपतची दुसरी लढाई म्हणतात. प्रश्न विचारला जातो, 1556 मध्ये पानिपतची लढाई कोणाकोणामध्ये झाली? या पानिपतची लढाई आदिलशाहचा सेनापती हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाली. या लढाईमध्ये अकबराने हेमूचा पराभव करून सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आणलेली आहे. अकबराचे धार्मिक धोरण कसे होते? अकबराचे धार्मिक धोरण उदार आणि सहिष्णू होते. सर्व धर्मातील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने नवीन धर्म स्थापन केला. दीन ई इलाही हा नाव नवीन धर्म स्थापन केलेला आहे. अकबर हा विद्याप्रेमी आणि कलाप्रेमी होता. अबुल फजल हा विद्वान पंडित व इतिहासकार अकबराच्या दरबारामध्ये होता. फैजी हा कवी व तत्वज्ञ अकबराच्या दरबारामध्ये होता. मुत्सद्दीगिरी व चातुर्यासाठी प्रसिद्ध असलेला बिरबल हा अकबराच्या दरबारामध्ये होता. अकबराचा मृत्यू 1605 मध्ये झाला. अहमदनगरची चांद बीबी बरोबर अकबराचा संघर्ष झाला. मेवाडच्या राणा प्रतापामुळे शेवटपर्यंत मेवाड अकबराला जिंकता आलेले नाही. सरदारांच्या दुहीमुळे चांद बीबी ठार मारण्यात आले. चांद बीबीला सरदारांनी ठार मारले. सरदारांमध्ये असलेली दुही महत्वाची होती आणि त्या दुहीमध्ये चांद बीबीला ठार मारलेला आहे. मित्रांनो, बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक. मुघल सत्तेमधला जरा भाग लक्षात घ्या. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक. बाबराचा मुलगा हुमायूनचा मुलगा अकबर, अकबराचा मुलगा जहांगीर, जहांगीराचा मुलगा शहाजान, शहाजानचा मुलगा औरंगजेब, औरंगजेबाचा मुलगा राजपुत्र अकबर, शहाजादा अकबर.
इसवी सन 1627 मध्ये जहांगीराचा मृत्यू झाला. जहांगीराची पत्नी नूर जहां. औरंगजेबाने आपल्या बापाला शहाजहान याला कैद करून स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले. औरंगजेबाने आपला मोठा भाऊ दारा याचा खून केला आणि वडिलांना नजर कैदेमध्ये ठेवलं आणि दिल्लीची गादी ताब्यात घेतली. शहाजहान आग्रा येथे नजर कैदेमध्ये असतानाच इसवी सन 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. तुरुंगामध्ये असतानाच नजर कैदेमध्ये असतानाच इसवी सन 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. औरंगजेबाने शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु आहेत. गुरु गोविंद सिंगाने लढाऊ शीख तरुणांचे खालसा दल निर्माण केले. गुरु गोविंद सिंगाने लढाऊ शीख तरुणांचे खालसा दल निर्माण केले. इसवी सन 1708 मध्ये गुरु गोविंद सिंग नांदेडला मुक्कामी असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामध्ये गुरु गोविंद सिंगांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. स्वराज्याची स्थापना करताना त्यांना मुघलाशी सामना करावा लागला. इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. गुरु गोविंद सिंगांचे शिष्य लक्ष्मणदास बैरागी याने गुरु नानक व गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने नाणी पाडली. गुरु गोविंद सिंग आणि गुरु नानक यांच्या नावाने नाणी पाडणारा गुरु गोविंद सिंगांचा शिष्य लक्ष्मणदास बैरागी. मुघल बादशहाने मुबलक नाणी पाडली. सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणतात. सोन्याच्या नाण्यास मोहर म्हणतात. चांदीच्या नाण्याला दाम म्हणतात. अकबराने आग्र्याजवळ फत्तेपूर सिक्री हे नवीन शहर वसवले. अकबराने आग्र्याजवळ फत्तेपूर सिक्री हे नवीन शहर वसवलं. बुलंद दरवाजा, दिवान-ई खास आणि दिवान-ई आम या वास्तू उल्लेखनीय आहेत. शहाजहानने आपली पत्नी मुमताज महल तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर करून ताजमहाल बांधला. ही जगातील एक सुंदर वास्तू आहे. आग्र्याचा ताजमहाल म्हणजे जगातील एक सुंदर वास्तू आहे. शहाजहानने दिल्ली येथे बांधलेला लाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्हाला कल्पना आहे भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दिल्लीवरून जो साजरा केला जातो तो लाल किल्ल्यावरूनच. आणि तो लाल किल्ला शहाजहानच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. बाबराने लिहिलेले तुझुक-ई बाबरी हे त्याचे आत्मचरित्र तुर्की भाषेमधलं प्रसिद्ध आहे. बाबराने लिहिलेलं आत्मचरित्र तुझुक-ई बाबरी हे तुर्की भाषेतलं आत्मचरित्र अतिशय प्रसिद्ध आहे. मित्रांनो, बाबराची कन्या गुलबदन हिने लिहिलेला हुमायूननामा चरित्र ग्रंथ आहे. हुमायूननामा कुणी लिहिला? बाबराची कन्या गुलबदन. अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा व ऐन-ई अकबरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अकबरनामा व ऐन-ई अकबरी हे ग्रंथ अबुल फजल याने लिहिलेले आहे. मलिक मोहम्मद जायसी या कवीचे पद्मावत हे काव्य हिंदी भाषेमध्ये अभिजात काव्य म्हणून ओळखले जाते. पद्मावत 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील बराच प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशहाच्या ताब्यामध्ये होता. महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत परंपरा सुरू झाली. मित्रांनो, ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायांची भूमी आहे. या भूमीमध्ये संत नामदेव,
संत एकनाथ, संत चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर यांची परंपरा आहे। या संत परंपरेमध्ये संत चोखामेळा, संत रोहिदास, संत सेना, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी, संत शेख मोहम्मद, संत मुक्ताबाई, संत काणोपात्रा यांचा समावेश होतो। महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्र भारतातल्या इतर राज्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर आणि विठ्ठल हे त्यांचं दैवत आहे। संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका। ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली। ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली। ज्ञानेश्वरांनी वारकरी चळवळीचा पाया घातला। मित्रांनो, वारकरी चळवळीचा पाया घातला संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेव, संत तुकाराम। संत तुकारामांची अभंगवाणी तर जगभर प्रसिद्ध आहे। संत तुकारामांना जगद्गुरू म्हणतात। संत नामदेवाने भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवलेला आहे। संत एकनाथांच्या साहित्यामध्ये अभंग, गवळणी आणि भारुड यांचा समावेश आहे। मराठी भाषा कोणत्याही अर्थाने संस्कृत भाषेपेक्षा कमी नाही हे संस्कृत पंडितांना ठणकावून सांगणारे संत एकनाथ। संत एकनाथांनी ठणकावून सांगितलं, आमची मराठी भाषा कमी नाही, कोणत्याही अर्थाने संस्कृत भाषेपेक्षा कमी नाही हे संस्कृत पंडितांना ठणकावून सांगणारे संत एकनाथ महाराज। संत तुकाराम महाराजांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे। रामदास स्वामींनी सतत कार्यरत राहण्याचा संदेश दिलेला आहे। समर्थ रामदास स्वामी यांनी सतत कार्यरत राहण्याचा संदेश दिलेला आहे। संतांच्या शिकवणीमुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्मविश्वास, विल पॉवर। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण पोलीस भरतीला सामोरे जाणार आहोत। तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे। मी नेहमी तुम्हाला सांगतो, पंजाबराव जाधवांचा सुविचार मी तुम्हाला नेहमी सांगतो, पण लक्षात ठेवला आणि अर्थ समजून घेतला तर ना। त्याचा अर्थ समजून गेला पाहिजे, त्याप्रमाणे आपलं कार्य असलं पाहिजे, कर्तृत्व असलं पाहिजे, प्रयत्न असला पाहिजे, जिद्द असली पाहिजे। आणि आठवण म्हणून परत एकदा तो सुविचार तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपलं कार्य असं पाहिजे, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, नदी हो तो अपना मार्ग बदल जाए, पर्वत हो तो गिर जाए, लेकिन नहीं बदलूंगा मेरा मार्ग, चाहे दुनिया भी बदल जाए। मित्रांनो, एकदा कार्याला सुरुवात जर झाली तर किती अडचणी आल्या, किती संकट आली तरी सामोरं जायचं असतं। आणि म्हणून संतांची शिकवण एकच आहे, आत्मविश्वास, विल पॉवर असली पाहिजे। आणि हे जर तुम्ही ठेवलं तर 100% आपण भरती झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, स्वराज्य स्थापना शके 1551, फाल्गुन वद्य तृतीया, 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्हा जुन्नर गावाजवळ शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। प्रश्न विचारला होता, कोणत्या गावाजवळ जन्म झाला? जुन्नर गावाजवळ शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर गावाजवळ शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शहाजी राजे दक्षिणेमध्ये निजामशाहीचे मातब्बर सरदार होते। आदिलशाहीच्या सामर्थ्यापुढे निजामशाहीचा टिकाव लागलेला नाही। निजामशाहीचा शेवट झाल्यामुळे शहाजी राजे आदिलशाहचे सरदार बनले।
शहाजी राजे यांच्याकडे भीमा आणि नीरा या दोन्ही नद्यामध्ये पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्याची जहागिरी मिळालेली होती. आणि ही जहागिरी सांभाळण्यासाठी शहाजी राजे यांनी वीर माता जिजाई, शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव यांची रवानगी केलेली होती. आदिलशहाकडून शहाजी राजांना कर्नाटकामध्ये बंगलोर आणि आजूबाजूचा आसपासचा प्रदेश जहागिरी म्हणून मिळालेला होता. मित्रांनो, मुरुमदेवगडालाच राजगड म्हणतात. मुरुमदेवगडालाच राजगड म्हणतात. 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली. मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न वाक्य तुम्ही ऐकली परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, वेगवेगळे व्हिडिओ बघत चला, ऐकत चला, लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे अभ्यासाची सिस्टीम व्यवस्थित चालू ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. आपणा सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेतच. मित्रांनो, आज 100वा आपला व्हिडिओ झालेला आहे. या ठिकाणी आता आपण थांबतोय. पुन्हा आपले व्हिडिओ परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहणार. जे काही 4 वाक्य 4 प्रश्न तुम्हाला पाठवले जातात ते जरा ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काही खर्च येत नाही. आपल्याला अर्धा तास फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता थांबतोय. पुन्हा आपण 101 व्हिडिओ आपण घेऊन येतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.